सचिन हावळे पाटील असं कधीच म्हणेल नाही. मी तर प्रत्येकाला सांगतो की तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडण किंवा हे करायचं नाही, शांततेचा लढा आहे. तुम्ही माझा व्हिडिओज नाही पाहिले कोणते, तुम्ही विनाकारण पाटील मी फोन लावताय. रोज ऐका, मी रोज तुमचा व्हिडिओ बघतो. पुन्हा ते शिवकुमार पाटील काय त्यांचा व्हिडिओ बघतो, रमेश पाटलाचा व्हिडिओ बघतो. पाटील तुम्ही जे ऐका हावळे पाटलाच्या तोंडातून कधीच हॅलो पाटील चुकीचा एकही शब्द कुठल्याच जाती धर्माच्या विरोधात गेलेला नाही आणि जाणार बी नाही जीव जाऊपर्यंत. तुम्हाला तेवढं बी सांगतो. पाटील ऐका, तुम्हाला एक सांगणं म्हणजे तुम्ही बी वतनदार आहो आणि आम्ही बी वतनदार आहोत. हो, ह्या गोष्टीवर तुम्ही आमची इज्जत काढणे, आम्ही तुमची इज्जत काढणे. बरोबर आहे. तुम्ही आमची काढल्या तर आम्ही तुमची काढायला तयार होते. पुन्हा तेच म्हणायले तुम्ही. हे काढलं का मी काढलं का? तुम्ही मला काय नाही तुमचं ते काळ कुठे ऐका की, काळ कुठे, रमेश पाटील ते तुमच्यात आता जवळचे शेजारी कार्यकर्ते आहेत, त्यांना सांगा की. ऐका ना साहेब, तुम्ही त्या लक्ष्मण हाकेला समजून सांगा. ते हे जे असे वक्तव्य कुठून येतात यांनी आमचं भांडण आम्ही सांगितले त्यांना. ऐका आमचं भांडण कोणाशी आहे? सरकार सोबत. तुमच्याशी आहे का? नाही. तुमचं भांडण कुठं पाहिजे? आमचं सरकार सोबत आहे ते बोल. मग मला एक सांगा, आता त्यांनी काय म्हणायला पाहिजे? त्यांनी इकडे मराठी काय निजामाची अवलाद हे म्हणते 11 पोरी द्या, हे शोभतं का मला सांगा तुम्ही? आता पोरीवाळीवर बोलल्यावर आपल्याला शोभन का मला सांगा बरं? नाही हे शोभना हे आम्हाला बी हे वक्तव्य माहित आहे. आम्ही रोज मी सर्वात जास्त आमचे हाके साहेबाचे व्हिडिओ बघण्यापेक्षा तुमचे व्हिडिओ बघतो, रमेश पाटलाचे व्हिडिओ बघतो, रेकॉर्डिंग बघतो, हे बघतो. रेकॉर्डिंग एवढ्या धावण्या मायची गांड हे ते बोलायचं शोभते का हे कोणाला बी फोन लावून? नाही महाराष्ट्राची सुविधा आहे का? पहिल्यापासून विरोधक आहे माझ्या. प्रत्येक तुम्ही पाहता म्हणताय तर तुम्ही पाहिले की नाही ते सांगू राहिलो. प्रत्येक बाईट मध्ये माझं असतं की कुणीही कुठल्या जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात बोलायचं नाही. हे तर माझं आवर्जून असतं सांगणं, लक्षात घ्या साहेब. आता मला मी रोज व्हिडिओ बघतो. ज्या दिवशी जरांगे पाटील ज्या दिवशी धनगराच्या गांडीत लाकूड घातलं म्हणलं त्या दिवशी मी शिव्या द्यायला चालू केलो, कमेंट करायला चालू केलो. बघा मला ऐका, तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. दादा कसं आता तुम्ही एवढं फॉलोअर आहे म्हणले ना मला, म्हणून तुम्हाला सांगतो तो जो व्हिडिओ त्याने तुम्हाला मोडून तोडून दाखवला ना तो पूर्ण व्हिडिओ समोर पासून बघा. त्याच्यात म्हणायचं काय होतं की बा यांनी तुमची बी फसवणूक केली, आमची तर केलीच केली, पण यांनी तुमची बी फसवणूक केली. आता त्यांची ती भाषा शैली त्यानं काय म्हणले की बा या म्हणजे सरकारनं किंवा हे यांनी धनगरायला बी असं केलं हे सांगण्याचं. तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पहा नंतर मला फोन लावा बस. नाही मला एक सांगा, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याची स्थापना केली ते राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मल्हारराव होळकरांनीच धनगरांनीच राज्य आटके पार झेंडा फडकावला की. हो हॅलो हावळे पाटील. बोला. धनगरांनीच आटके पार स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केली. धनगरांनी सर्व मराठी एक आपण मग नंतर जात पडली, पण आटके पार झेंडा फडकवणारे मल्हारराव होळकरच आहेत, यशवंतराव होळकरच आहेत. महाराजांच्या मराठाचं स्वराज्य आटके पार झेंडा फडकवणारे मल्हारराव होळकरच आहेत ना. मग तुम्ही आम्हाला का टीका करू शकतात? हे त्यांना बोला, रमेश बोला, काळकुटे पाटलाला बोला. हॅलो पाटील. हॅलो तुम्ही रेंज मध्ये नाही का पाटील? ट्रॅव्हलिंग मध्ये गाडी चालवतोय. नाही असं व्हिडिओ बनले की आमचा बी समाजाचे आमचे बी डोसके आधीच आमचे डोसके तापनात आणि तापले तर पाटील आमचे कमी हे होईना. तुम्हाला मुखेड तालुक्यात कोणी सोयरे धायरे असेल तर त्याला विचारू शकते आमचा रेकॉर्ड धनगराचा आमचा आठ करायचा. मग तुम्हाला तुमचे हे काय झालेलं आहे माहिती का? तुम्हाला कटोर राहिले कुठं? आता तुम्हाला तुमची मागणीच कोण मागणार नाही. तुम्ही त्यांना म्हणायला पाहिजे, ह्या हाके साहेबाला तुम्ही म्हणा प्रत्येक स्टेजवर तुम्ही मराठ्याला विरोध करताना तसं तुम्ही धनगराला एसटी मध्ये आरक्षण द्या म्हणून बोला म्हणा. करा सरकारच्या विरोधात आंदोलन. करते का पहा ना, ते नाही करीत ना साहेब. ते नाही हो साहेब, आम्हाला आरक्षणाचं तेवढं डोसक्यात नाही, पण आमच्या जातीवर बोलल्यामुळं आम्हाला तुम्ही
काय झालं जरांगे पाटील बोलले की नाही धनगराच्या गांडीत लाकूड घातलं, हे भाषा बोलणं जरांगे पाटलाचं योग्य आहे का हे सांगा मला. त्यांनी त्या दिवशी त्या गोष्टीबद्दल माफी शब्द माघारी बी घेतले, माफी. पण एक सांगतो, तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, त्याच्यात तसा म्हणणं नव्हतं, ते फक्त तेवढंच मोडून तोडून जोडून सांगितलेलं आहे. असं नसतं ते. तुम्ही त्या व्यक्तीला अजून ओळखलं नाही, ठीक आहे, त्यांचं म्हणजे पाटील मी कसं असतं मराठवाडा, तुम्ही मराठवाड्यातच येता, मुखेड नांदेड जरी म्हणलं तुम्ही, मराठवाड्याची भाषा शैली तुम्हाला माहिती आहे. पाटील मी इथून बाळासाहेब थोरातला पाळला, हे लक्षात ठेवून चला. इथून पाळला, विधानसभेला पाडणारा मेन कारणीभूत बाळासाहेब थोरातला मीच आहो. नाना पटोलेला सवय की पळू करणारा माणूस मीच आहो. राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नाही, कोणी कोणाला पाडून एक आहे, आम्ही तुम्हाला इज्जत द्यावा, तुम्ही आम्हाला इज्जत द्यावा, मला एवढं कळतं. 100% मला एवढं कळतं. आणि जर तुम्ही आमची इज्जत काढला तर आम्ही तुमची इज्जत काढणार, हे 100% नाही. आणि असे काढणारे बी असतील तर त्यांचं समर्थन आम्ही करत नसतो, आम्ही करणारे नाही, तेच सांगतो. नाही आता काळकुटे पाटलाचे हिडो बघू चला, पुन्हा ते कोणतरी फोन लावून वाकडं बोलायला ते हिडो बघू चला, पण ही योग्य भाषा नव्ह. ऐका, काळकुटेच्या गाडीवर हमला झाला होता, चिडणार नाही तर काय होईल. हाके जिथे भेटेल तिथे त्याला ठोका म्हणून आम्हाला ठोकायचं नाही. आमच्या जर बसलं धनगराच्या डोसक्यात बसलं तर आम्ही कुठून उतरून हाके साहेबाच्या केसाला ढकला. ऐकून घ्या, ठोकाठोकीला कोणी कमी नसतं, ठोकाठोकीची भाषा करणं चुकीचं आहे. नाही चुकीचं आहे. हे कसं असतं, हे जर हे पेटलं ना साहेब, तुमच्या आरक्षणाच्या दोघांच्या मागण्या तशाच राहून जाईल, आणि ज्याला जे साध्य करायचं ते 100% होणार आहे. हे तर मान्य का. ज्या दिवशी जरांगे पाटील उपोषणाला बसल्या त्या दिवशीपासून व्हिडिओ बघतो मी, पण कुठं कमेंट केलं नाही. ज्या दिवशी जरांगे पाटील धनगराच्या गांडीत लाकूड म्हणले त्या दिवशी मग मी कमेंट वाकडं बोलायला चालू केलं. तुम्हाला जरांगे पाटलाचा ते व्हिडिओ मोडून तोडून दाखवला, पण क्लिअर व्हिडिओ तुम्ही ते ह्या दोघांचे पाहिले का? वाघमारे काय म्हणतं, मराठी निजामाची अवलाद, हे तुम्हाला चांगलं वाटतंय? नाही आम्हाला चांगलं वाटणार, पण आरक्षण मागते. आरक्षण आता आम्हाला जे तुम्ही फक्त जरांगे पाटील त्यांना बी आम्ही त्यांना बी दोष. हाके परवा 11 पोरं तयार आहे म्हणे तुमच्या पोरी मराठ्याच्या द्या म्हणे, हे तुम्हाला चांगलं पाटील तुम्हाला सांगतो, छत्रपती शाहूराजांनी पहिलं आंतरजातीय विवाह लावल्यात आणि अहिल्यादेवी होळकर आंतरजातीय विवाह लावल्यात. हे बोलणं चुकीचं आहे, पण पहिलं ज्या अहिल्यादेवी होळकरांनी मुलगी कोणाला दिली, आंतरजातीय विवाह केली त्यांच्या मुलीचा. छत्रपती संभाजीराजांनी मुसलमान समाज, खाटीक समाज, बागवान समाज, ओबीसी मध्ये त्यांच्यासोबत करते का सोयरीक आपले लोक? नाही ते भाषा बोलणं ते चुकीचं आम्ही मान्य करू, पण ते चुकीच्या गोष्टीला हावळे पटेल. तसं तुम्ही मग आता काय होऊ राहिलं, तुम्ही शब्द शाहू महाराजांनी असं केलं आंतरजातीय विवाह, मग आपण मुसलमानांना बागवानाला द्यायला तयार आहे का आपण पोरी? मला सांगा, हे शोभना नाही ना यार, हे तुम्ही शोभना की आम्ही बी म्हणलंय की. मला एक सांगा, आज पस्तोर धनगर मराठा भाऊ म्हणून राहिलेले आहेत, ह्याच्यामध्ये तेढ निर्माण होणे हे माझं म्हणणं म्हणते. आमची तुम्हाला लक्षात नाही आलं, मराठे 6 कोटी मराठे तुमच्या आरक्षणाच्या मागणीच्या ठाम आहे. तुम्ही अजून लक्षात घ्या, एकीचं बळ सर्वश्रेष्ठ बळ असतं. आमचं त्या हाके साहेबाला तेच म्हणणं आहे की बाबा तुम्ही धनगर आरक्षणाची मागणी लावून धरा, तुम्ही सरकारला विरोध काय करा की वयांना ओबीसी घेऊ नका, तुमची ती संविधानानं अधिकार दिलेला आहे, तुम्ही ती मागणी करू शकता. अरे पण तुम्ही पाटील आज सांगतो, धनगर तुम्हाला आरक्षण भेटल, मराठा समाजाला आरक्षण भेटल, पण धनगराला भेटणार. जर धनगराला आरक्षण भेटलं तर पवार घराण्याच्या हातून बारामती निघून जाते. पवार घराण्याचं दुसरीकडे कुठेही वर्चस्व चालणार. आम्हाला पवारशी घेणं देणं नाही ना, कोणत्या राजकीय पक्षाशी घेणं नाही. आम्ही तुम्हाला तेच सांगू राहिलो. सांगू राहिले मला आमच्या हजारो जरी धनगर मिळले, प्रवक्ते राष्ट्रवादीचे, मी तुम्हाला तुम्ही प्रवक्ते नाही तुम्ही म्हणलेल्या की नाही धनगरासाठी आम्ही सगळे मराठा समाज पाठीवर खंबीर उभा राहू म्हणलेल्या.
पण हे बी मला मान्य आहे, तुम्ही आमच्या पाठीवर खंबीर उभा टाकून आहो, पण जोपर्यंत पवार घराण्याचं अस्तित्व संपुष्टात येणार नाही तोपर्यंत धनगराला आरक्षण भेटणार, हे मी काळ्या दगडावरती रेस घेतो. आमचे किती जरी धनगर मिळले तरी तुम्ही ते नक्की करा. काय करा, तुम्ही समाज एकत्र करून ते करा ना. तुम्हाला विरोध करायचा ते आम्हाला काही घेणदेण नाही. तुम्ही त्यांचं एकही सीट येऊ देऊ नका. त्याचं अस्तित्व तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला आमचं अस्तित्व टिकवायचंय. आमचे पोरं नैराश्यात गेलेले, लाखो पोरं आत्महत्या करू राहिले. आम्हाला त्याला जगवायचंय. आम्हाला या बाकीच्या राजकारणाशी आणि या पक्षाशी काही घेणं देणं नाही. आणि आम्ही कुठल्या जातीच्या विरोधात नव्हतो, नाही, कधीच राहणार नाही, कधी बोलणार नाही. बोलणारे कोणी असे जर जातीवर बोलले कोणी तर आम्ही त्याचा विरोध करणारे माणसं आहे. तुम्हाला सांगतो तेवढं पाटील तुम्ही सांगा काळकुटे पाटलाला बी आणि मलाही सांगा, रमेश पाटलालाही सांगा. आणि माझा काही मला विरोध नाही. ऐका, तुम्ही चांगले प्रगल्भ नेते दिसताय, म्हणजे तुम्ही समाजाची कळवळ तुम्हाला आहे. पण एक सांगतो साहेब, तुम्ही त्या हाकेला आणि त्या वाघमारेंना पण सांगा की बाबा हो, तुम्ही मराठ्या 6 कोटी मराठ्यांना टार्गेट नका करू. तुम्हाला जरांगे पाटलाची भूमिका नाही पटत. जरांगे पाटील भांडते कोणाला? सरकारला. पण तुम्ही बी सरकारला भांडा ना की बा यांना देऊ नका. तुमचा अधिकार आहे, तो नैतिक अधिकार आहे. पण तुम्ही असं जर निजामाची अवलाद आणि काय तर तुमच्या पोरी द्या, हे शोभनं नाही गड्या. मला नाही पटलंय आम्हाला. हे बोललेले असले, ऐका की माझं एक म्हणणं, मी कोणता कार्यकर्ता नाही, मी कोणता नेता नाही, मी कोणता साधा एक ग्रामपंचायतचा सदस्य नाही. पण मी जोपर्यंत अभ्यासू माणूस आहो, मी एवढा अभ्यासू आहो की मी प्रत्येकाच्या व्हिडिओवर अभ्यास करतो. तुम्हाला पहिला मेन मुद्दा सांगतो, प्रत्येकाच्या व्हिडिओवर, प्रत्येकाच्या शब्दावर अभ्यास करतो. आणि मी एक साधा शेतकरी जाण्यासाठी मोडून तोडून ती बातमी, तुम्हाला ज्या बातमीबद्दल तुम्ही मला फोन लावला ती बातमी पूर्ण बघा. पूर्ण नसेल तुमच्याकडे तर ती मी सापडून तुम्हाला पाठवतो. तिच्यावर चांगला व्यवस्थित अभ्यास करा. त्याच्यात बोललेलं काय आहे तेव्हा तुम्हाला पटेल की बा हे सांगते ते खरं होतं. नाही, तुम्हाला हनुमंतराव पाटील बेटमुंगरेकर ओळखायत का पाटील? नाही, मला नावावरून नाही सांगता येणार. पण माझे आमदार, मुखेड तालुक्याचे माझे आमदार. बर हा, त्यांना विचारा मी कसा वागण्यासाठी आहो, कसा आहो, काय नाही. मी साधारण कार्यकर्ता, मी कशाला आमदार राहिला आणि त्याला विचारत बसू साहेब. मी आपल्याला जे पटतं ते मी मांडत चालतो. माझ्यामुळे जर भावना दुखवल्या असतील तुम्ही ते व्हिडिओ मला दाखवा, मी जाहीर माफी मागायला तयार आहे. पण माझ्याकडून आजपर्यंत मी कधी चुकू दिलेलं नाही, चुकू देणार नाही. आणि जर चुकीचं कोणी बोलणार असेल, मी आमच्या मराठा बांधवांना अजूनही आवाहन करतो, तुम्ही जसं म्हणले. पण तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की त्या हाकेला आणि वाघमारेला म्हणा, भाऊ जे झालं ते सोडून द्या ना. आता आम्हाला डिवचू नका. उगा विनाकारण तुम्ही धनगरायना बी लढले, माळी समाज बी लढले, 18 पगड जातीचे शिवरायांच्या काळात लढले, मराठे बी आटके पार झेंडे काढले मराठ्यांनी. कित्येक आमचे बी तवा आमचे बापजादे गेलेले, तुमचे गेलेले. तुम्ही आम्हाला निजामाची अवलाद म्हणता, म्हणजे पुन्हा तुम्हाला निजामाचं किंवा हे औरंगजेबाचं हेच तुम्हाला आणायचंय असं दिसतंय त्यांच्या बोलण्यात. पाटील, माझं गाव छोटा आहे. माझ्या गावामध्ये 3 समाज आहे. एक बौद्ध समाज आहे आणि एक मराठा समाज आणि एक आमचा हटकर समाज. आम्ही 3 समाज एक सखे भाऊ म्हणून वागत्या. गाव खेड्यात सगळे राहते हो, तुमच्याकडेच नाही. सगळे आम्ही 100% 90% आमचा समाज आहे. 2% तुमचा आहे आणि 2% 5% तुमचा आहे आणि 5% एसी आहे. हा, आमच्या घरी जर काही कार्यक्रम प्रकरण घडलं ना, कोणती मौत झाली तर ते रात्रंदिवस मराठा समाज आमच्या घरी राहते आणि बौद्ध समाज राहते. आणि त्याच्या घरी जर काही प्रकरण घडलं, काही घडलं तर आम्ही त्याच्या घरी रात्रंदिवस राहत्या. त्याच्या घरचं सगळं 2 वर्षापासून तुम्ही माझ्यासोबतचे लोक पाहताना एक माळी समाजाचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये कसं, आता ऐका, माझ्यासोबत जे कंटिन्यू राहते माझ्यासोबत गाडीमध्ये ते सगळ्या जातीचे. मग त्यांना ते राहते तर त्यांना नाही वाटत का काही? आम्ही ते राहिले नसते ना माझ्या संघ. जर ऐका घे, थोडं रमेश पाटलाला थोडं
नको सांगा, नाही तर त्यांचा नंबर द्या. मी तुम्हाला जसं बोललो तसं हे गावगाड्यामध्ये एकूण एकामध्ये दुश्मनी वाढते. मोहरी पोरखेळ होलाले भेटल आरक्षण, धनगराला भेटल, मराठा समाजाला भेटल न भेटल, पण आज आम्ही गावगाड्यामध्ये वरल्या राजकारणी लोकांच्या आणि कार्यकर्त्याच्या नादाला लागून आम्ही गावगाड्यामध्ये एकूण एकाच्या विरोधात एकूण एकाच्या ह्याच्यात. आता काल प्रकरण सांगतो, कालचं प्रकरण इथं आरक्षणाच्या विरोधात. जाऊ दे, मला मी गाडी चालवतोय, माझं एकच सांगणे तुम्हाला. आता मी आमच्या मराठ्याच्या सगळ्या बांधवांना सांगतो, बरोबर. आता तुम्ही काय करा, आता तुम्ही त्या हाकेचा वाघमाऱ्यांचा नंबर मिळवा आणि त्यांनाही फोन करून सांगा, बरं का. जे जे बोलत असतील असे नाही का चुकीची भाषा बोलत असतील, तुम्ही त्यांना फोन लावा आणि त्यांना म्हणा भाऊ असं बोलायचं नाही, तुम्ही भांडा सरकारशी, एवढं सांगा. आम्ही बोलू, समोर भेटला बोलू. तुमचा बी ते नंबर रात्री व्हिडिओ बघताना काढून नंबर गटून घेतला आम्ही. रमेश, मी जर चुकीचं बोलत असतो, ऐका साहेब, मी जर चुकीचं बोलत असतो तर मी माझा नंबर व्हायरल म्हणजे बंदच ठेवला असता. मी आता तुम्हाला झालं 15-16 मिनिटं झाले असं मी बोलतोय तुम्हाला, बरोबर आहे की नाही. मी प्रत्येकाला बोलतो, समाधान करतो की बाबा हे असं नाही, असं आहे आणि हे चांगलं नाही. हे प्रत्येक आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे, आपल्याला घटनेनं अधिकार दिलेला. इथं हुकुमशाही नाही. इथं पहिले जसं शस्त्रानं लढाई जात होती, आता वैचारिक लढाई, जसं तुम्ही वैचारिक माझ्याशी बोलताय ना, आता विचारानंच लढल्या जाणार आहे कोणत्याही लढाया. त्याच्यामुळं कोणाचं किती बळ आहे काय आहे हे काहीच उपयोगाचं नाही. आता जे टिकन ना, तर फक्त विचाराची लढाई, एकमेकाला सांभाळून घेणं. नाही, माझं सांगण्याचा उद्देश म्हणजे माझा असा उद्देश नाही की माणूस कसा आहे, आमचे डोसके आधीच पाटील गरम होईनात. तुम्ही विचारा, तुमचे पाहुणे रावळे असतील तर विचारू शकता, चौकशी करू शकता. आमचे डोसके आधीच गरम होण्यात आणि गरम झाले तर थंड लवकर होण्यात मग महाराष्ट्र पेटून हे माझा विचार आहे. आणि माझ्या विचाराचे सहमत तुम्ही वाटत्या का वाटणार? तुम्ही आम्ही सारखेच आहोत, भाऊच आहोत. तुम्ही तुम्ही जसं म्हणताय, पण असं आमच्या समाजावर ऐका, आमच्या समाजावर जर टीका केलं, मी जरांगे पाटलाचा एवढा माझा डोसक्यात असा राग आहे की मी तिथे बी जाऊन भेटून बोलू शकतो समोरामोर. तुमचे किती जरी 6 कोटी समाज उभा टाकला पाठीवर तरी तिथं खडीचोट बोलू शकतो. मी असं नाही की हे ना एवढ्या माणसाच्या देखत बोलल का. मी बोलायला कोणालाच भिलो नाही, कोणालाच माणूस. आता पुन्हा तुम्ही पुन्हा एकाच अँगलला बोलू राहिले, तुम्ही एकतर्फीच बोलू राहिले पुन्हा. मी तुम्हाला मी काय सांगू राहिलो अहो, तुम्हाला तेच सांगतो मी. तुम्ही बी आता ते काय कोणती भाषा वापरू राहिले की बा आम्ही असं करू. अरे मी तुम्हाला सांगू काय राहिलो, तुम्ही तुमच्या माणसाला ह्या 2-3 जणांना आवरा. मी माझ्या ह्या लोकायला आम्ही आव्हान करतो ना, तुम्ही पुन्हा पेटवाची भाषा. ऐकायची, माझ्याकडे तुमच्या व्यतिरिक्त कोणाचाही नंबर नाही. मी शेतकरी आहोत. तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवा म्हणलं तर व्हिडिओ कॉल करून दाखवतो. मी कोणता कार्यकर्ता नाही, कोणता नाही. माझं गाव हुल्लप्पा गंगाधर नाईक, राहणार खपरा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड, हो का, पोस्ट येवती असा आहे. कोणी तुमचे पाहुणे रावळे असेल तर त्यांना डायरेक्ट संपर्क करून विचारता की हे कार्यकर्ता आहे का, कोणता समाजाचं काम करते. मी कोण्या समाजाचं काम करणार, कोणतं राजकारण करणार, कोणतं काहीच करणार. पण मला एकच डोसक्यात त्या दिवशी बसले जरांगे पाटलाचं की धनगराच्या गांडीत लाकूड घातलं. त्या दिवसपासून मी कमेंट करायला चालू केलो. मी व्हिडिओ प्रत्येक तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा, पुन्हा एकदा बघा, कुठून तरी मिळवा. तुम्ही आता एवढं जर व्हिडिओ पाहता ना सगळे, तो पुरा व्हिडिओ त्या चॅनलवर, सगळ्या नॅशनल मीडियाच्या चॅनलवर आहे, बरोबर. मग तसं जर वक्तव्य असतं तर तुमच्या ह्या व्हिडिओपेक्षा प्रत्येक चॅनलवाल्यांना त्याची दखल घेऊन ते मोठं प्रकरण हे झालं असतं. हे कोणीतरी मोडून तोडून ते व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमचं समाधान करून घ्या. मी माझ्या बांधवाला सांगतो, तुम्ही तुमच्या बांधवाला समजून सांगा. आणि सलोखा असाच राहू द्या, मी गाडी चालवतोय. पाटील एक मिनिट द्या. हे एकानं तरी जरांगे पाटलावर कंप्लेंट केले का महाराष्ट्रामध्ये? एकानं तरी हे गोष्ट बोललंय म्हणून धनगरानं एकानं तरी महाराष्ट्रात? आज हाकेश नाही ना, म्हणून तर नाही केलं ना. तुम्हाला तेच सांगू राहिलो ना. अहो तसं बोललेलंच नाही साहेब. तुम्हाला तेच लक्षात आहे ना की तसं बोललेलं नाही. हे तुमच्यापर्यंत आता जो मोडून तोडून बनवून पाठवला असं. आता त्या हाके साहेबांनी मग माळी समाजाचं म्हणे की बा माळी समाजानं असं केलं आपलं ते व्हिडिओ. मग ते काय म्हणे, कोणा तरी अमुक केला तमुक केला.
ते सगळ्या गोष्टी झाल्या, ते सारवासारव केली, कोणा उचलून धरलं का होते? ठीक आहे, बनवलं असन बुवा, हे मान्य करा ना तुम्ही. कोणी बनवत असन, कोणी असं हे करत असन, आपण जोपर्यंत प्रत्यक्ष डोळ्यानं बघत नाही, कानानं ऐकत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही. आता मागली कहाणी सांगतो. गावबंदी केल्या नेत्याला तुम्ही, एकच मिनिट द्या मला. गावबंदी केल्या नेत्याला तुम्ही गावबंदी पुन्हा 2 वर्षाचं जर काढत बसले तर घंटा नाही, मला मी ऐका. गाडी चालू राहिलो यार. तुम्ही चालू एक मिनिट द्या. हावळे पाटील 1 मिनिट द्या. गावबंदी केल्यानंतर येवतीमध्ये 70% आम्ही ओबीसी समाज आहे या भोवतालच्या खेड्यामध्ये. तर तुमचे गावबंदी केलं म्हणून आमचा पाहुणा हिंगोलीचे नाईक साहेब आले येवतीला आणि त्यांच्या गाडीवर पक्षाचं पंजाचं चिन्ह होतं. तर तुमचे कार्यकर्ते काय केले, गावबंदी केले आम्ही म्हणून आमच्या समाजाच्या आमच्या नेत्याला टार्गेट केले, आमच्या कार्यकर्त्याला माणसाला टार्गेट केल्यानंतर मग केल्यावर ते व्हिडिओ बनवून त्यांनी फेसबुकला टाकल्यात. घडी लावून 15 मिनिटात फेसबुकचा व्हिडिओ कट करून पाय धरावा लागला. मी कोण्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, नेता नाही. हे पहिलं माझा उद्देश आहे बघा. 15 मिनिटात ऐका तेच सांगतो तुम्हाला. गावबंदी बी केली तर फक्त कुठल्या एखाद्या जाती धर्माच्या बांधवायला केली नव्हती. तुम्हाला लक्षात नाही यायलं. हा देश ना हा एका विचारधारेवर चालतो. आपण गावागावात आपल्या आपल्या मंदिरात म्हणा, इथं बसून आपण जो न्याय मागू राहिलो त्याच्यात आपण कुणाच्याही भावना किंवा आपण त्यावेळेला फक्त राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी का केली होती तर त्यांना जाणीव कळावं की प्रत्येक गावागावात लोकांची भावना काय. हे तुमच्या आता हे तुम्हाला बी तुमच्या समाजाची मागणी करायची ना आरक्षणाची, तर तुम्हाला बी असाच आमच्यासारखाच लढणार लागणारे वैचारिक आणि तुम्हाला बी जसं काल बंजारा समाजाचं जे जालन्याला झालं, बीडला हे झालं मागणी, तिथं मराठी बी गेले होते, कित्येक मराठी गेले होते. का तर भाऊ बंजारा समाजाला बी आरक्षण मिळालं. आमची अशी अप्पलपोटी भूमिका नाही ना भाऊ. तुम्हाला तेच सांगू राहिलो. हे 2-3 जण येतील आपल्यात नाश होतील, हे तुम्हाला हे रोखणं आहे. तुम्ही तुमच्या बांधवायला सांगा, आम्ही आमच्या बांधवाला सांगतो. ओके ओके.